यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामता पूर्वा वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बतनारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्। सांगा काय अर्थ होतं तिसऱ्या श्लोकाचं? सिद्धी आहे खालचं, अच्छा आहे वरचं. व्रतांच्या द्वारे देवपद मिळतं ते वरम म्हणजे श्रेष्ठ आहे आणि नरकपद ते श्रेष्ठ नाही. म्हण की मी आणि रिद्धी आणि सिद्धी दोघंजण वाट बघायला कोणाची, मम्मीची का पूर्वाची. आणि एक जण उभारले सावलीत आणि एक जण उभारले उन्हात. तर उन्हात उभारणाऱ्याला कष्ट आहे. हां, तर त्यांनी त्याचा खुलासा घेतलाय. काय सांगायला लागले? एका त्रयस्थ पुरुषाची किंवा आपल्या मित्राची वाट पाहत दोन पुरुष उभे आहेत. त्यापैकी एक झाडाच्या सावलीत सुखाने वाट पाहत उभा आहे आणि दुसरा सूर्याच्या प्रखर उन्हामध्ये तिष्ठत उभा आहे. तर त्या दोघांमध्ये कोण शहाणा व कोण मूर्ख? कोण शहाणा आहे कोण मूर्ख आहे? जो झाडाच्या सावलीत सुखाने उभा आहे तोच शहाणा म्हणला जातो. प्रखर उन्हामध्ये पाय पोळत उभं राहणारा दुःखाने, चप्पल घालून उभं राहायचं ना. प्रखर उन्हामध्ये पाय पोळत राहणारा दुःखाने तडपडत उभा राहणारा मूर्ख म्हणला जातो. म्हणजे त्याला त्या उन्हाचं दुःख वेगळं आणि त्या वाट पाहण्याचं दुःख वेगळं. तीच गोष्ट, तोच सिद्धांत येथे देखील लागू आहे. जोपर्यंत मोक्षाचा योग्य काळ येत नाही. कधी येणार आहे योग्य काळ? मोक्षाचा काळ कधी येणार आहे? आता पंचम काळामध्ये योग्य काळ नाही आहे. मग पंचम नंतर षष्ठम येणार, षष्ठम नंतर षष्ठम येणार, परत पंचम येणार, मग चतुर्थ येणार. हां, मग चतुर्थ काळात किंवा आता ह्याला काय म्हणायचं, वर जाणाऱ्याला उत्सर्पिणी काळाचा तिसरा काळ. तेच ना, हे खाली यायला लागलेला काळ आहे तो अवसर्पिणी. आता आपला चालू आहे ना, पहिला दुसरा तिसरा चौथा झाला, आता पाचवा काळ चालू आहे. मग त्याला म्हणलं अवसर्पिणी म्हणजे काळ ऱ्हास होत चाललाय सगळ्या गोष्टींचा. पहिला दुसरा तिसरा चौथा झाला, पाचवा चालू आहे आता आणि सहावा काळ येणार. आणि मग आता उत्सर्पिणी काळ असतो त्याच्यामध्ये सगळ्याची वृद्धी होत जाते. पण हा षष्टम काळ आहे तो याच्यासारखाच भयंकर आहे. मग पंचम येणार, मग चतुर्थ येणार. मग चतुर्थ म्हणजे याचा तिसरा काळ आहे हा. याला म्हणायचं अवसर्पिणी, याला म्हणायचं उत्सर्पिणी. मग तिसरा दुसरा पहिला असं भोगभूमीचा काळ. मोक्षाला जाऊ शकत नाही, फक्त चतुर्थ काळातच मोक्ष आहे. म्हणजे तशी त्या काळाची योग्यता आहे. कारण 3 काळ आहेत. पहिले ते भोगभूमी आहे. मग भोगभूमीमध्ये कोणी जीव व्रत करत नाही. व्रत करणार तर देवगतीला जातो. अव्रती असंयमी आहेत, पण तरीसुद्धा ते जीव देवगतीला जातात. त्या 3 काळातले जीव असंयमीच असतात, संयम तिथं नसतो. पण तरीसुद्धा ते जीव देवगतीला जातात. का? कशाय नसतात, ईर्ष्या नसते. म्हणजे सगळे जीव हॅप्पी लिव्हिंग असतात. कारण भोगभूमीमध्ये काय हो, कल्पवृक्ष आहेत, त्यामुळं कोणाशी काय तुलना नाही आहे, वाद नाही आहे, संघर्ष नाही आहे. तुमचं काय म्हणतात ते कॉम्पिटिशन जे असतं आहे बिझनेसमध्ये वगैरे, तसलं काहीच नाही आहे.
आता पहिला काळ आहे ना, समज हे असं राऊंड केले मी, सांग प्रज्वल किती? हे सगळं मिळून 10 कोडाकोडी आहे. 10 कोडाकोडी. सागर म्हणजे कोटी गुणिले कोटी आणि पुढं सागर म्हणजे असंख्यात वर्ष आहेत, काय त्याला लिमिट नाही आहे. हे पण 10 कोडाकोडी आणि हे पण 10 कोडाकोडी. तर ह्याच्यामध्ये पहिला काळ सगळ्यात जास्त आहे 4 कोडाकोडी, जे हा माहीत नसतं तर 4 कोडाकोडी. दुसरा काळ आहे तो 3 कोडाकोडी, इथं 7 कोडाकोडी झाली. तिसरा काळ आहे तो 2 कोडाकोडी आणि तिन्ही काळ मिळून चौथा, पाचवा, सहावा काळ मिळून 1 कोडाकोडी झाले ना. 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. म्हणजे पहिल्या काळामध्ये तिन्ही काळामध्ये पहिल्या भोगभूमी आहे आणि जिथं भोगभूमी आहे तिथं संयम नाही आहे, व्रत नाही आहे. दोघांमध्ये एक वही असते का? हे घे हे घे हे घे पेन. तिथे काय तुला पाहिजे ते माझ्याकडे आहे सगळं. पूर्वा आपल्याकडे पेन आहे ना? नाही 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 आहे माझ्याकडं पेन. तिने ती मोठी वही आणली, मला वाटलं मोबाईलच आणलं. काय सांगितले? काय बोलले सिद्धम? तीन काळामध्ये पहिल्या संयम का नाही? भोगभूमी आहे. जिथं भोगभूमी आहे तिथं कल्पवृक्ष आहेत आणि त्याच्या निमित्तामध्ये निरंतर भोगाची प्राप्ती आहे. त्यामुळे तिथं संयम करण्याचे काय प्रवृत्ती नाही लोकांची. त्यामुळे ह्या तीन काळामध्ये तर जीव असंयमीच असतात. पहिल्या 1 ते 4 गुणस्थांवरतीच असतात. काय सम्यक दृष्टी असू शकतील पण संयमी नसतात. पण तरीसुद्धा ते सगळे जीव मरून नियमाने देवगतीलाच जातात. तुम्ही इथं सांगताय ना श्लोकामध्ये काय व्रताच्या द्वारे देवपद मिळतं, मग ते सुद्धा अव्रताच्या द्वारे देवपदाला जात आहेत. मग चांगलं आहे का वाईट आहे? पार्शालिटी आहे. त्यांना म्हणजे अव्रती असली तरी देवपद आणि आम्ही इथं व्रत केलं तरी नरकाला जातो माहिती का पंचम काळातला जीव. म्हणजे कोणी महाव्रत घेतले असतील, आपलं संयमाचं उत्कृष्ट पालन करत असेल तरी मिथ्यात्व सहित कषाय सहित जर मरेल तर नियमाने नरकात जातो. म्हणून सांगितलं काय की म्हणजे आयुबंध झाला असेल तर नरकाला जातो. म्हणून सांगितलं या काळातला जीव जरी असंयमी आहे तरी सुद्धा त्याला देवपद प्राप्त होतं. पण जो व्रती आहे तो नियमाने देवपदाला तर जातोच. पण कुठं आहे तो? 4थ्या 5व्या काळात. फक्त 4थ्या आणि 5व्या काळात. षष्टम काळात सुद्धा संयम नाही, धर्म नाही, सम्यक्त्व नाही. तिथं तर काय देवपदाचं प्राप्ती होणारच नाही. नियमाने षष्टम काळामध्ये जन्मणारा जीव आणि मरणारा जीव नाही 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 5वा काळ आत्ता चालू आहे तो आपण जाऊ शकतो ना स्वर्गाला. मोक्ष नाही आहे फक्त. म्हणजे कसं करायचं डिवायडेशन सांगू? पहिले 3 काळ आहेत ना, 1 ते 3 काळामध्ये नियमाने स्वर्गातच जाणार, नरकात जात नसतो तो जीव. म्हणजे मनुष्यांचं कथन आहे बरं का. आता हे मनुष्यच आहे तिथं, मनुष्य आणि तिर्यंच दोघं पण. तिर्यंच सुद्धा मरून देवगतीलाच जाणार. पुढं 4थ्या काळातला जीव 4ही गतीला जाऊ शकतो. 5व्या काळातला जीव 4ही गती आणि मोक्ष 5ही गतीला जाऊ शकतो असं म्हणा. दिसतंय का बोर्डवरचं? चौथ्या काळातला जीव 4ही गतीला आणि मोक्षाला सगळीकडे जाऊ शकतो. कारण मनुष्यांमध्येच ती ॲबिलिटी आहे की ते मनुष्य आणि तिर्यंच 4ही गतीला जाऊ शकतात. देव आहेत ते किती गतीला जाणार? मरून तिर्यंच किंवा मनुष्य हे 2च पर्याय आहेत. नारकी मरून कुठं जाणार? मनुष्य किंवा तिर्यंच 2च गतीत. नारकी मरून नरकात जात नाही, नारकी मरून देवगतीत जात नाही. हां
हां, नारकी कितीही मारामारी करू देत, काटाकाटी करू देत, तरी मरून नरकात जात नाही, तो वर येतो. आणि जो मनुष्य आणि तिर्यंच असतो तो मरून कुठं जाऊ शकतो? चारी गतीला जाऊ शकतो. मनुष्यसुद्धा होऊ शकतो, तिर्यंच होऊ शकतो, देव नारकी कुठेही जाऊ शकतो. आणि देवगतीतला जीव मरून देवगतीत नाही जात, देवगतीतनं नरगतीला नाही जात. जातो कुठं? फक्त मध्य लोकामध्ये मनुष्य किंवा पंचेंद्रिय तिर्यंचच होतो, किंवा एकेंद्रिय होऊ शकतो देव. पंचम काळातून मरून जीव कुठं जाणार? चारी गतीला जाऊ शकतो, पण मोक्षाला जाणार नाही. षष्टम काळातला जीव मरून कुठं जाणार? हा काळ आहे आणि ही गती आहे बरं का, कुठल्या गतीला जातो? षष्टम काळातला जीव कुठल्या गतीला जातो? नरक तिर्यंच गतीलाच जाईल, म्हणजे दुर्गतीच होणार त्याची, चांगल्या गतीला जाणार नाही. कारण षष्टम काळामध्ये माणूस मरून मारून माणसाला खाणार, इतकी परिस्थिती खराब होणार आहे. कारण काय, तिथं धर्म नाही, सदाचार नाही, किंवा सम्यक दर्शन नाही, कोणी त्यागी मुनी गुरु नाहीत. त्यामुळं तिथं सगळा हिंसाचार चालणार आहे. पंचम काळाच्या शेवटपर्यंतच फक्त धर्म आहे, त्याच्यानंतर ऱ्हास होत जाणार, आणि मग त्यामुळं सगळ्यांचे परिणाम हिंसक असणार. एक्झॅक्टली ऑपोजिट टू दिस. पहिल्या ते तिसऱ्या काळामध्ये एकमेकांविषयी त्यांना जरासुद्धा कशाय नसतात, सगळ्या त्या मनुष्य तिर्यंचांना. इवन सांगितलं ना, सिंह जरी आला तरी सुद्धा तो शाकाहारी असतो. कारण ते काय करणार आहे? खाणार काय हो? सिंह काय खातो? नाही, तिथं काय खाणार ते 1 ते 3 काळामध्ये सिंह? नाही, गवत नाही. कल्पवृक्ष असतं ना, तर कल्पवृक्षाला जे मागल ते मिळणार. इकडे बसा की भैया, त्याच्यावर बसा. तर कल्पवृक्षाकडनंच मिळणार आहे. कल्पवृक्ष मांसाहारी नसतात, म्हणजे मांसाहार देणारे नसतात, आणि तिथं मागण्याची पण त्यांना भावना नाही आहे, कारण हिंसक प्रवृत्ती नाही त्या जीवांची. मग जो सांगितलं षष्टम काळातला जीव आहे त्याला प्रत्येकाशी वैर असणार. इथं जसं म्हणलं प्रत्येकाशी समभावाने, प्रत्येकाशी मैत्री रूपाने आहे वातावरण. पण षष्टम काळामध्ये कोणीही असू देत, त्यामुळे तिथं अशा हिंसक वातावरणामध्ये नियमाने तो जीव राहणार, तर धर्माची बुद्धी नाही, म्हणून मरून कुठं जाणार हो? दुर्गतीलाच जाणार. कशासाठी सांगितलं हे? 3 काळामध्ये, पहिल्या 3 काळामध्ये मोक्ष नाही, इवन तिथं संयम पण नाही, पण तरी सुद्धा अव्रती जीव देवगतीला जातो. ऑप्शन सांगितला तिथं. 3 काळामध्ये पहिल्या भोगभूमी आहे, त्यामुळं ते जीव नियमाने पहिल्या दुसऱ्या स्वर्गातच जातात. भोगभूमी असल्यामुळं तिथं भोग भोगण्याचेच परिणाम आहेत, संयमाचे व्रताचे काय तिथं चान्स नाही. भोगभूमीतला जीव व्रती संयमी नसतो, 1 ते 4 गुणस्थानच असणार फक्त. त्यामुळे तिथला जीव मरून कुठं जाणार? नियमाने देवगतीलाच जातो. मग जर तिर्यंच सुद्धा देवगतीला जातो. नाही, म्हणजे भोग भोगण्याचा विषय नाही आहे, अंतरंगात आकुलता नाही, कशाय नाहीत, ईर्षा नाही आहे परस्पराशी, त्या निर्मळ परिणामाचं फळ देवगतीला जातात. म्हणून मनुष्य असू दे किंवा तिर्यंच असू दे, दोघांना पण मिळणार. जर सम्यक दृष्टी असतील तर पहिल्या दुसऱ्या स्वर्गात जाणार. काय म्हणले सिद्धी? दुसऱ्या स्वर्गात. आणि मिथ्या दृष्टी असतील तर भवनत्रिकांमध्ये उत्पन्न होणार. भवनत्री कशाला म्हणायचं? लिहा, भवनवासी, व्यंतरवासी आणि ज्योतिष्कवासी यांना म्हणतात देवदुर्गती. कल्पवासी हे स्वर्गातले देव, भवनवासी, व्यंतरवासी आणि ज्योतिष्कवासी. सम्यक दृष्टी जीव असतील तर मरून नियमाने पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गात जातात, ज्योतिष्कवासी. आणि मिथ्यादृष्टी जीव नियमाने भवनत्रिकांमध्ये जन्मतात. हे फक्त भोगभूमीतलं सांगते बरं का मी, इतर ठिकाणाचं समजू नका. भवन हे देवदुर्गती म्हणायचं त्याला. भवनत्रिक म्हणजे भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिष्कवासी हे 3 देव आहेत. देवगतीचे 4 टाईप्समधले हे 3 देवगतीचे देव. आणि हे स्वर्ग म्हणत असताना त्याला कल्पवासी म्हणायचं. कल्प म्हणजे भेद,
कल्प म्हणजे कल्पवासी म्हणजे वैमानिक देव. सम्यक दृष्टी जर जीव मरतील, भोगभूमीतले सम्यक दृष्टी जीव मरून पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गातच जाणार कल्पवासी देवांमध्ये. आणि असतील ना, काय हरकत नाही, सम्यक दर्शन असू शकते भोगभूमीमध्ये, पण संयम नाही आहे. 1 ते 4 गुणस्थान आहेत की. सम्यक दर्शन असते पण संयम असत नाही. नॉट नेसेसरी की सम्यक दर्शन झालं की लगेच तिथे संयम व्हायला पाहिजे. कोणाची पात्रता कशी आहे, दृढता कशी आहे, तसं घेणार संयम. पण तिथं त्या 3 काळामध्ये संयम घेण्याची अजून प्रवृत्ती नाही त्या जीवांची. जास्त भोग असल्यावर चारित्र्य पाळू वाटत नाही, व्रत संयम करू वाटत नाही, म्हणून प्रतिकूलता असायला पाहिजे. शास्त्र वगैरे म्हणजे जातीस्मरणाने सम्यक दर्शन आहे. म्हणजे तेच की फक्त जातीस्मरणाने सम्यक दर्शन आहे किंवा देवदर्शन म्हणा आहे, किंवा मग काय आता जिनोपदेश म्हणताना असणार एकमेकांशी चर्चा. आता जसं सांगितलं ना, नाभिराय होते ते कुठं होते हो, 3ऱ्या काळामध्येच होते की, म्हणजे आदिनाथांचे वडील. मग कुलकर होते ते, तर मग त्यामुळे सगळी चर्चा असायची त्यांची. म्हणजे इवन सांगितलं ना, जेव्हा आदिनाथ गर्भात आले तर स्वप्न पडले मातेला, मग ते स्वप्नाचं फळ विचारायला राजाकडे जातात ते राण्या. नसतंच, जायचं काय? नाही, मला काय सांगायचं होतं की आदिनाथ जेव्हा गर्भात आले तेव्हा त्यांच्या मातेला स्वप्न पडले ना, तर ते स्वप्नाचं फळ विचारायला राजाकडे जातात. राजा ज्ञानी असतात तेव्हा, म्हणजे सगळे राजनिमित्त त्यांना थोडंफार निमित्ताचं ज्ञान असायचं. त्यामुळे ते काय स्वप्न पडलं त्याच्यावरनं काय फळ मिळणार आहे हे सांगायचे. म्हणजेच त्यांच्यामध्ये तत्वचर्चा सुद्धा असायची. म्हणजे नाही आहे असं म्हणता येत नाही, असू शकते निशंक. तर सम्यक दृष्टी जर असतील तर पहिल्या 2ऱ्या स्वर्गामध्ये जन्मतील, आणि मिथ्या दृष्टी असतील तर देवलोक वगैरे पण जाऊ शकतात संबोधन करायला. त्यामुळे जिनोपदेश पण आहे सम्यक दर्शनाला. कारण काय आहे, जिनबिंब दर्शन आहे, जिनोपदेश आहे आणि जातीस्मरण आहे. भोगभूमीमधल्या जीवांना सम्यक दर्शन उत्पन्न होण्यामध्ये कारण जिनबिंब दर्शन, जिनोपदेश आणि जातीस्मरण हे असू शकतं. बरं, काय बघत होतो आपण? तिकडं का गेलो भोगभूमीत? पंचम काळाचं काय विचारलं ग तू? थांब मी परत वाचते म्हणजे आठवते. जोपर्यंत मोक्षाचा योग्य काळ येत नाही, हे वाचलं होतं ना. मोक्षाचा योग्य काळ कुठे आहे? फक्त आणि फक्त चतुर्थ काळ आहे. बाकी कुठलाही काळ मोक्षाच्या योग्य नाही. मग हा आता चतुर्थ काळ कशाचा आहे? अवसर्पिणीचा चतुर्थ काळ, जो गेला. आता आपण पंचम काळामध्ये आहे, आणि मग आता पुढे आल्यावर उत्सर्पिणीचा हा चतुर्थ काळ म्हणजे 3रा काळ आहे. त्या काळामध्ये मोक्ष होणार. म्हणून मोक्षाच्या योग्य काळ येत नाही तोपर्यंत काय करा? मग तुम्ही इथं आता कुठं जाणार आहे? इथून पुण्याला कुठं जाणार आहे? स्वर्गात का तिकीट काढून ठेवलंय दिसते? गाडी घेऊन जायचं आहे? तर इथून 5व्या काळातून हा जीव जर ह्या 6व्या काळापर्यंत, 6वा काळ संपेपर्यंत सुरक्षित राहील ना, तेवढा आयु पण नाही मिळत बरं का. आता तेवढं पुण्य नाही आहे तुमचं. म्हणजे किती आता? ठीक आहे, किती 84,000 वर्ष जायला पाहिजेत. तोपर्यंत तुम्हाला जाऊन सुरक्षित राहावं लागेल कुठंतरी. नाहीतर परत येणार इथं तर षष्टम काळात पडणार. विदेह क्षेत्रात गेला तर सुरक्षित आहे. नाही, किती आयु मिळणार त्याच्यावर आहे. उत्कृष्ट आयु मिळायला इथं उत्कृष्ट पुण्य पाहिजे तुमचं, तर तिथं वरच्या स्वर्गांमध्ये जन्मणार. काय म्हणले मी? वरच्या स्वर्गात जन्मण्यासाठी उत्कृष्ट आयु पाहिजे, तर इथं तेवढं उत्कृष्ट पुण्य पाहिजे संचय तुमचा. मग त्यासाठी काय पाहिजे?
पुण्य पाहिजे तर पुण्यात गेल्यावर पुण्य मिळत नसतं, म्हणून इथं राहायचं असतं. हां काय म्हणले सिद्धम? पुण्यात पुण्य नाही. जर इथं आत्ता बॅलन्स करून ठेवलाय ना तर सुरक्षित राहण्यासाठी किती माहिती का? हा षष्टम 21,000, हा षष्टम 21,000, हा पंचम 21,000, किती झाले? हे हा पंचम 21,000. आता इथून तुम्ही आता 3,000 वर्ष गेले. महावीर भगवान जाऊन किती दिवस झाले? 2500-2600 वर्ष झाले ना. एक अप्रॉक्सिमेट 3,000 धरा, म्हणजे 3,000 वर्ष पुढं आलोय तर 15,000 आणि हे वरचे पुढं 63,000 वर्ष जायला पाहिजेत. 15 आणि 63 काय करायचं? 63,000 वर्ष तेवढं सुरक्षित राहण्यासाठी देवगतीत जर राहिलो ना तर राहणार, म्हणजे नाहीतर इथं येऊन खाली पडलो परत. मग मध्ये विदेह क्षेत्रात जाऊ शकतो की. जर तुम्ही इथून कसा आहे त्याचा मार्ग, तुम्ही आज इथं समजा धर्म केला, त्याचं फळ तुम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, तुम्ही संयम प्राप्त केला त्यातून, तर समजा एखादं एक 10-20 हजार वर्षाचं, 10-20 नाही जास्त घ्या, जाऊ देत, हां किती, एक 40,000 वर्षाचं, 50,000 वर्षाचं आयुष्य मिळालं देवगतीतलं, तरीसुद्धा कमी पडत आहे ना अजून. तर तिथून तो जीव जर तिथं टिकलं त्याचं सम्यक्त्व देवगतीमध्ये, तर तिथून येऊन तो विदेह क्षेत्रात जन्मू शकतो, जिथं चतुर्थ काळ आहे. तिथं काय डायरेक्ट नाही रे, विदेह क्षेत्र कुठं आहे? आपण आहे हे भरत क्षेत्र आहे. मग भरत क्षेत्रामध्ये हे सगळे काळ आहेत, पण विदेह क्षेत्रामध्ये निरंतर चतुर्थ काळ आहे. तिथं काय 1, 2, 3 आणि 5, 6 असला काही प्रकार नाही आहे. त्यामुळं तिथं जन्मणारा जीव कदाचित त्याच भावात पुरुषार्थ करून मोक्षाला सुद्धा जाऊ शकतो. काय सांगितलं स्वस्ती? का नाही येणार? म्हणजे जर सम्यक दर्शन सहित असेल ना तिथं देवगतीमध्ये, तर तो जीव नियमाने मनुष्यच होतो. आणि मग तिथं त्या सम्यक्त्वाचं फळ स्वरूप त्याला जर तिथं संयम करेल, मुनी होईल, तर मोक्षाला पण जाऊ शकेल. जर आयु सगळे कर्म जर त्याचे नष्ट झाले असतील तर जातात की. मग आता सिमंदर भगवान आहेत ना तिथं, त्यामुळं ते अरिहंत दशेमध्ये आहेत. तिथून सतत मोक्ष आहे, काय काळजी करू नको. इथून फक्त तिथं जायचं कसं? तिथं जायचं पण भाव करायचे नाही, कारण इथून तिथं जायचं म्हणजे तर मिथ्यादृष्टी जावं लागतं, कारण ही पण कर्मभूमी आहे विदेह क्षेत्रामध्ये. इथून जर मरून तुम्ही विदेह क्षेत्रात जन्मलात तर नियमाने मिथ्यादृष्टी जन्मणार, कारण मनुष्यातून मनुष्यात जन्मायला, कर्मभूमीतून कर्मभूमीत जन्मायला अट आहे, मिथ्यात्वसहितच जन्मणार. म्हणजे मिथ्यादृष्टी तुम्ही इथं सम्यक दर्शन प्राप्त केलंय, समजा मी आत्मा आहे, भेदविज्ञान केलं, जाणलं, आणि त्यापूर्वक तुम्ही आयुष्यभर राहिलात. पण जर तुम्ही असं काय निदान केलं की मला विदेह क्षेत्रात जन्मायचं आहे, जसं गजाबेन होत्या ना, कोण, बाहुबलीच्या, तर त्यांना खूप तीव्र इच्छा होती की मला सिमंदर भगवंतांचं दर्शन करायचं आहे, खूप तीव्र इच्छा, सारखं ते सारखं म्हणायच्या, मी इथून जाणार आहे, सिमंदर भगवंतांचं दर्शन करणार आहे. तिथं आता समोशरण आहे माहिती आहे का? 20 तीर्थंकर आहेत, 1 नाही 2 नाही, विदेह क्षेत्रामध्ये. तर मला तिथं जायचं आहे, दिव्यध्वनी ऐकायची आहे, मला दर्शन करायचं आहे भगवंतांचं साक्षात, असं त्या म्हणायच्या. मग त्यांना सांगितलं की ते ॲक्च्युली कर्णानी योगाच्या नाही आता, मग त्यांना सांगितलं की जर इथून तिथं जन्मायचं असेल तर सम्यक्त्व सोडून मिथ्यात्वात जाऊन मरून तिथंच मिथ्यादृष्टी जन्मावं लागेल. मग तिथं गेल्यावर झालं तर झालं सम्यक्त्व, नाही तर नाही. कदाचित तिथं गेला आणि विसरला, कशावरनं धर्माचे परिणाम राहणार आहेत, कशावरनं पुरुषार्थ करणार आहे, पॉसिबिलिटी कमी आहे. म्हणून सांगितलं असे भाव करू नका की मला तिथं जायचंय, हे करायचंय, ते करायचंय. कशाला? इथं जावा ना. ज्याला मिळाला ना आत्मा, त्याला सगळं बाकीच्या दुर्गती, बाकीचं परिभ्रमण सगळं थांबलं. आपोआप ती मिळतीच पर्याय जी तुम्हाला योग्य असणार. म्हणून कुठं जायचंय? कुठं जायचंय? स्वस्ती हां, स्वर्गात. तथास्तु. म्हणजे प्रत्येक विदेह क्षेत्रातला जीव मोक्षाला जात नाही. नाही, प्रत्येक कशाला जाईल? जायची योग्यता आहे असं सांगायला लागलेत. जसं तुमच्याजवळ
नाही नाही, चतुर्थ काळातले सगळे जात नाही. चतुर्थ काळात तसं परमिट आहे, तुम्हाला जाऊ शकता हे सांगायला लागले. जसं म्हणलं की मग तिथं जायला मिथ्या दृष्टी करायला लागते म्हणायला लागलाय ना, म्हणून इथून 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 जर ऐकते काय शू, इथून जर तिथं जन्मायचं असेल ना मनुष्यांमधून मनुष्यात, तर नियमाने मिथ्या दृष्टी राहतो, जन्मतो. पण इथून मरून जर समजा देवगतीला गेला, तिथून येऊन विदेह क्षेत्रामध्ये जन्मला, तर सम्यक दर्शन सहित जन्मू शकतो. म्हणून कुठं जायचे विचार करायचे नाही आहेत आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे त्याचा अनुभव करा, तर ती पर्याय मिळते जी योग्य असते. म्हणजे ते दुःख, ते कष्ट तशा त्या क्षेत्रामध्ये जन्म होत नाही. सम्यक दर्शनाची मुख्यता असावी. सम्यक दर्शन प्राप्त करायचं हे भाव ठेवा, तसा पुरुषार्थ करा, तर चांगली गती प्राप्त होते. काय म्हणताय? जोपर्यंत मोक्षाचा काळ येत नाही ह्याच्यासाठी सांगत होते मी. काय, इथून निघालाय तुम्ही, आता योग्य काळ कधी येणार आहे इथं. जोपर्यंत मोक्षाचा काळ येत नाही तोपर्यंत उन्हात उभारणार का सावलीत? कसं झाड घेऊन फिरायचं का? बरोबर. सावली कशी ठेवायची? मग ऊन म्हणजे असंयम आणि सावली म्हणजे संयम. मग कुठं राहायचं आहे हो तोपर्यंत? देवगतीमध्ये गेला तर संयम नाहीच. त्यामुळं भाव तरी हे ठेवा, आत्ता करू शकताय संयम तुम्ही. मग हा पंचम काळ इथं तुम्ही आहात, तर इथं सम्यक्त्व आहे, संयम आहे, धर्म आहे. हां, सातव्या हां कुठं 1 ते 16 स्वर्ग आहेत. 16व्याच्या वर 9 ग्रेवेक आहेत. तिथं पण सगळे वरचे वरचे उत्कृष्ट स्वर्ग आहेत, एवढं समजून घ्या. लय काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. फक्त स्वर्ग आहे तिथं सगळे देवगतीचे जीव आहेत. मग ते जे 16व्या स्वर्गाच्या वर 9 ग्रेवेक आहेत, तिथंपर्यंत मिथ्यादृष्टी जीवसुद्धा जन्मू शकतात. सम्यकदृष्टी तर कुठं पण जन्मतील, पण मिथ्यादृष्टी तिथंपर्यंत जन्मू शकतात. त्याच्यावर असणारे नियमाने सगळे सम्यकदृष्टीच असतात. मिथ्यादृष्टी त्याच्यावर जाऊ शकत नाही. किती स्वर्ग आहे तो त्याच्यावर? 9 ग्रेवेकाच्या वर किती स्वर्ग आहेत सांगा आता? पहिला 16 स्वर्ग, त्याच्यावर 9 ग्रेवेयक, त्याच्यावर 5 अनुदिश, नाही 9 अनुदिश, 5 अनुत्तर. कोण बोललं? 5 अनुत्तर. हां बरोबर. 5 अनुत्तर. लेवर चालली आहे ना मी, मोक्षच मिळालं वर आता. बोर्ड संपला आमचा. त्याच्यावर मोक्ष आहे. तर इथंपर्यंत सांगत होते मी की 9 ग्रेवेकापर्यंत जाणारा जीव नियमाने सम्यकदृष्टीही असेल, मिथ्यादृष्टीही असेल, पण त्याच्यावर जाणारा नियमाने सम्यकदृष्टीच असणार. भावलिंगी संतच असणार, निर्ग्रंथ साधूच असणार. कोणी अन्य जीव वर जाऊ शकत नाही. जोपर्यंत मोक्षाचा योग्य काळ येत नाही तोपर्यंत व्रतादिकांचे पालन करून संसार जीवन सद्गतीत घालवणे निरर्थक नसून हिताचे आहे. काय सांगायले? कसं जायचं? कुठं कसं जायचं? मोक्षाला का विदेह क्षेत्रात? कुठं जायचंय? कोणाला? देवगतीतल्या जीवांना ना. दिव क्रीडायाम असं म्हटलं जातं. म्हणजे जे आपल्या क्रीडेमध्ये मस्त असतात त्यांचं नाव देव ठेवलं. मनुष्य का म्हणायचं तुम्हाला? हे नाही विचारलं, देवांची काळजी. तिथं जायचंय म्हणून मनुष्य का म्हणायचं हो तुम्हाला? नाही नाही, संयम कुठं? सगळेच थोडी संयमी आहेत, व्याप्ती नाही बसत. मनुष्य का म्हणायचं? मनुची संतान म्हटलं ना, म्हणून त्याला मानव म्हटला गेला. मनु हे कुलकर होते, त्यांचे कुलकरांच्या नंतर होते कोण कोण
14वे मनु होते ना, नाभिराय म्हणजे. आणि मग त्यांच्यापासून जे काही सुरू झालं ते सगळं मानव असं, मनुची संतान असं म्हटलं जातं, त्यांना मानव म्हणतात. काहीतरी त्याचा इतिहास आहे, बघून घ्या. तर आणि पण 2-3 कारणं सांगितली त्यांनी. मानव म्हणजे, मान म्हणजे ज्ञान, पण ते नाही आहे त्याच्यामध्ये. काय सांगितलं अजून? 2-3 कारणं सांगितलेत मानव का म्हणायचं. बरं, तुम्हाला घरचा अभ्यास. जोपर्यंत मोक्षाचा काळ येत नाही, तुम्ही हेल्पलेस आहे ना, काय करू शकत नाही. जोपर्यंत इथं तो काळ येत नाही तोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. आणि जेव्हा इथं काळ नाही आहे ना, तेव्हा कुठंच काळ नाही आहे विदेह क्षेत्र सोडून. विदेह क्षेत्रामध्ये निरंतर आहे, पण भरत क्षेत्र आणि ऐरावत क्षेत्रामध्ये दोन्हीकडे सुद्धा समान काल परिवर्तन आहे. कुठं ऐरावत क्षेत्र माहीत आहे? चित्रकला त्याच्यामध्ये काढायची. ऐरावत क्षेत्र कुठं आहे विशाल भैया? काय सा गोल आडवण खालीन वरण असलं सांगायचं असते होय. बोला संध्याकाळी. मेरू पर्वताच्या उत्तरेला. हां, काय केलं? हा आपला आहे जम्बूद्वीप. तुम्ही जम्बूद्वीपात आहे माहिती आहे? त्याच्यामध्ये हा विदेह क्षेत्र आहे आणि इथं भरत क्षेत्र आहे, जिथं तुम्ही राहता. काय स्वस्ती कुठे आहे? आपण कुठे वही पण आणलं नाही का तू? हां, हे काय आहे? भरत क्षेत्र आहे. इथं 6 खंड आहेत भैया आणि इथं तुम्ही आहे. मग इथं जसं काल परिवर्तन आहे तसंच सेम टू सेम काल परिवर्तन इथं वर आहे. ह्याला म्हणायचं ऐरावत क्षेत्र. हे भरत क्षेत्र, ते वरचं ऐरावत क्षेत्र आणि हे विदेह क्षेत्र. म्हणायला तू कोणाशी बोलायला एकदा नेताचं पण दुपारी प्रवचन ऐकायचं नेता. काय झालं? हे जे विदेह क्षेत्र आहे ना, इथं नियमाने चतुर्थ काळच असतो निरंतर, पण वर खाली कसे आहे षटकाल परिवर्तन असतं भरत क्षेत्रामध्ये आणि ऐरावत क्षेत्रामध्ये. मग सेम टू सेम असतंय. जसं आता आपलं काळ आहे ना, तसंच तिथं पण ऐरावत क्षेत्रामध्ये पंचम काळ आहे. म्हणून मोक्षाचा काळ येईपर्यंत, मग आता विदेह क्षेत्रामध्ये नाही गेला तर कुठेही चान्स नाही आहे आता तुम्हाला. मोक्षाला जायला काळ अनुकूल नाही, त्यामुळं कुठं जाऊ शकतात? फक्त देवगतीलाच गेला तर सुरक्षित राहू शकणार. म्हणजे सम्यक दृष्टी जीव आहे तो साधनेत राहणार, तर कुठेही गेला तरी त्याला बाधा नाही आहे. पण नाही राहत आपण तसं. बाहेर अनुकूलता आहे तर राहत नाही आहे, आणि तिथं नरकात गेला तर प्रतिकूलतेमध्ये कसं राहणार आहे? म्हणून जास्त चान्सेस नाही आहेत. किंवा आता हा जीव जर इथं धर्माचं आराधना करणार आहे तर नियमाने कुठं जाणार? देवगतीला जाणार. मग तेच सांगितलं इथं आत्मानुशासनमध्ये. घ्या, काल आपण बघितलं होतं ना, तपाची प्रेरणा का केली? सांगा बघू फटाफट 5 कारणं. तप का करावे? मनुष्य पर्याय दुर्लभ आहे. लिहा, माहीत नसतं तर तुम्हाला. तप का करायचं याच्यासाठी सांगितलेत 111 श्लोकामध्ये आत्मानुशासनच्या. बोला. हां, तेच ना, तपाची प्रेरणा का केली आहे? तर मनुष्य पर्याय दुर्लभ आहे, तुम्हाला प्राप्त झाली आहे तर तप करा, हे सांगितलं. दुसरं, देह पवित्र आहे म्हणून का तप करायचं? सुंदरता नष्ट होईल म्हणून तुम्ही तपापासून दूर जाऊ नका, ते ऑलरेडी असुंदरच आहे हे सांगायचं आहे. म्हणून देह पवित्र आहे तर त्याला तपाला जोडा, म्हणून तपाची प्रेरणा दिली. तिसरं, देह सुखरहित आहे, म्हणजे मनुष्य देह, हां, जसं देवगतीच्या देवांचं शरीर हे थोडंसं सुख तर देईल म्हणलं जाईल, सुखाला कारण आहे म्हणलं जाईल, पण मनुष्याचं शरीर हे नियमाने रोगाचं घर आहे, त्यामुळं दुःखालाच कारण आहे. सुखाचं तिथं काही चान्सच नाही, सुखरहित आहे, म्हणून त्याचं तपासाठी वापर करा. पुढं हां, चौथं कारण सांगितलं, मरण अज्ञात आहे.
मनुष्याला मरण कधी येणार हे कळत नाही, समजत नाही किंवा ज्ञात नाही. सांगते मी बस. मरण अज्ञात आहे म्हणून तप करा. का तप करायचं मग? मरण कधी का येईना, तप का करायचं? होय, मी म्हण मी, आपण नाही मी. म्हणजे कधी पण येऊ देत ते मरण. तर जर संयमाच्या परिणामामध्ये असणार तर चांगल्या गतीला जाणार, तुमच्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून समाधी मरण सुद्धा संयम आहे, ते संस्कार आहेत. म्हणून जे काही समाधी मरणाचे श्लोक घेतलेत ना, सगळ्यामध्ये तपाची प्रेरणा आहे, संयमाची, साधनेची प्रेरणा आहे. आणि नियमाने समाधी मरण करणारा जीव सम्यक दर्शन सहित समाधी मरण असणार आहे. तो जीव नियमाने अल्पभवामध्ये मोक्षाला जातो. म्हणून एकदा समाधी मरण करायचं बास. विशाल भैया मला म्हणे ना सांगाले, जो जीव सम्यक्त्व सहित सल्लेखना मरण करतो तो नियमाने चांगल्या पर्यायाला प्राप्त होतो म्हणा, किंवा नियमाने त्याचे भव अल्प राहिलेत हे समजून घ्या. पुढं झाले का 5? हां, मनुष्याची उत्कृष्ट आयु सुद्धा अल्प आहे. म्हणजे मग का तप करायचं? हां, म्हणजे तुम्ही काय म्हणणार, करू की नंतर 55च्या पुढे गेल्यावर. तर तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही 55पर्यंत जगणार आहे. म्हणून म्हणतायत की उत्कृष्ट आयु सुद्धा आज अल्प आहे, तर आत्ता तप करा. तर म्हणून तपाची प्रेरणा केली. तर पुढं सांगतायत कुठलं तप करायचं. तप म्हणजे काय? काहीतरी सोडा, काहीतरी ग्रहण करा, हे तप नाही सांगायचे. तप म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात सोपं तप कुठलं आहे? ध्यान. ध्यान हे असं तप आहे की तुम्हाला हे सोडा ते सोडा, नियम संयम म्हणल्यावर धर्म नको वाटतो. तर त्यांनी सांगतायत उलट ध्यानाच्याद्वारे स्वतःला ग्रहण करा, तर सगळ्यात श्रेष्ठ तप आहे तेच. आणि ते तुम्हाला उलट मुक्ती देणारं आहे. म्हणून इथं त्यांनी ध्यानाची प्रेरणा केली आहे. 112 नंबरचा श्लोक आहे. ध्यान तप का ध्येय और फल. भावार्थ वाचते मी, 104 पानावर आहे. वेळ संपले, तुमच्याकडे शास्त्र असेल तर ते वाचून काढा. चांगलं घेतलं प्रकरण. आत्मानुशासनचं 112 नंबरचा श्लोक आहे. बहुत से लोग तप में कष्ट मानते हैं. तप म्हणजे आता इथं त्यांनी समाधी म्हणतात. समाधीमध्ये कष्ट वाटतं त्यांना. काकांकडे आहे का शास्त्र? संपले का पुस्तकं? आहेत ना आपल्याकडं? घेऊन ये जा. बहुत से लोग तप में कष्ट मानते हैं, उनसे कष्ट सहा नहीं जाता, इसलिए वे तप नहीं करते. उनसे कहते हैं सर्व तपों में उत्कृष्ट तप ध्यान ही है, उसमें क्या कष्ट है वह तुम कहो. काय कष्ट आहे ध्यानामध्ये? कष्ट आहे? विचार करायला लागले. ध्यान केलंय का आपण? केलं असेल तर कष्ट काय आहे नाही आहे कळते. नीच पुरुषों का सेवन करने से लज्जा आदि का खेद होता है, परंतु ध्यान में 3 लोक के नाथ अरिहंत आदि की या 3 लोक के न्यायक आत्मा की आराधना की जाती है. काय समजलं? कोणाचं तरी हीन पुरुषाचं चिंतन करायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खेद वाटेल, पण जेव्हा तुम्ही ध्यान करताय त्यावेळेस तिथं स्वतःच्या त्रिलोकी नाथ आत्म्याचं ध्यान आहे म्हटल्यावर त्याच्यात काय खेद वाटायसारखं. 3 लोक के न्यायक आत्मा की आराधना की जाती है ध्यान में, किंवा अरिहंतांचं ध्यान केलं जातं, त्यामुळं ते नियमाने श्रेष्ठ आहे. काय सांगितले मी सांगा? ध्यान कोणाचं करायचं आहे? धन 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 नाही, ध्यान ध्यान. ध्यान कोणाचं? धनाचं नाही तर आत्म्याचं ध्यान करायचं आहे. तर जो आत्म्याचं ध्यान करतो तो विषय उत्कृष्ट आहे. आत्मा घ्या किंवा अरिहंत घ्या. अन्य कुठल्याही हीन वस्तूचं ध्यान करण्यामध्ये खेद वाटेल, पण उत्कृष्ट वस्तूचं विषयाचं ध्यान करताना आनंदच होणार. यदि अपने को कोई नीच कार्य करना पड़े तो खेद होता है,
परंतु ध्यान तो ऐसा कार्य है जिसकी प्रशंसा महान पुरुष भी करते हैं. ध्यानाबद्दल कोणाचा निषेध आहे? ध्यान तर केल्याने सामान्य माणसं पण सांगतील की ध्यानाने तुम्हाला शांती मिळणार आहे. कसं कसं पंडितजी, ध्यानाने काय फायदा होतो? तर समजा बायको खाष्ट असेल काका, आणि म्हणजे कोणाची हो, आणि ती सतत ओरडारडी करतीये, भांडतीये, तुम्ही ध्यान केला तर सांगा काय होणार? कोणाची बायको होती अशी सांगा? परवा सांगितलं ते उदाहरण मी, गोपालदासजी बरैया, त्यांची बायको होती फटाकडी आणि ती सतत भांडायची त्यांच्याबरोबर, कजाग होती अशी, आणि ते तेवढेच शांत होते, त्यामुळे त्यांचा संसार चालला होता. नाहीतर काय होईल पंडितजी, दोघं फटफट असणार तर एक शांत असावं लागतंय, एक बोलणार असावं लागतंय, नाहीतर मग संसार करता येत नाही. काय विशाल बया, मी शांत आहे असं म्हणा. तर जर कोणी कुठलं तरी हीन कार्य करायला तर खेद होईल, पण ध्यान करताना तर ज्याची प्रशंसा महान पुरुषांनी केली आहे असं ते उत्कृष्ट कार्य आहे. आराधना में, मिळालं ना सगळ्यांना? आराधना में यदि क्लेश हो तो खेद उत्पन्न होगा, परंतु इसमें तो भगवान आत्मा का चरण अर्थात आचरण अथवा भगवान के चरणों का स्मरण मात्र इतना सेवन करना है. तुम्हाला काहीतरी कार्य करायचंय म्हटलं तर, झाडू मारायचंय, काय पाणी मारायचंय, कष्ट करायचंय म्हटलं तर क्लेश होईल. ध्यान करण्यामध्ये काय क्लेश आहे हो? करता का? नाही म्हणायला लागलं तर क्लेश नाही आहे तर त्याचं अवलंबन घ्यायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. यदि साधना करने में अपना कुछ जाता हो तो दुख हो, परंतु इसमें तो जिसका नाश ही करना चाहते हैं ऐसे कर्मों का ही नाश होता है, अपना तो कुछ खर्च नहीं होता, म्हणून ध्यान करा. छान सांगायला लागले, मी पण आताच तुमच्यावर वाचतीये. ध्यानाची प्रेरणा करतायत. म्हणजे का ध्यान करायचं? जे तुम्हाला दुःख देणार आहे त्याचा नाश होत असेल तर ती क्रिया तुम्ही लगेच करणार. जसं सांगा, संसारात काय करता असं? एखादा शत्रू आहे, त्याच्या निमित्तात आपल्याला जर त्रास होतो, चिंतन काय असणार तुमचं? तो शत्रू दूर जावा, आपल्याजवळ नसावा, त्याचा नाश व्हावा, हे तुमचे परिणाम असतील. मग तुम्ही फक्त ध्यान केल्यावर जर तो शत्रू दूर होत असेल तर तुम्हाला का ध्यान नको? म्हणजे किती सोपी क्रिया आहे, उलट किती सोपी पद्धत आहे, विधी आहे, ज्याच्याद्वारे की दुष्ट असणाऱ्या कर्मांचा नाश होतो. यदि साधना का फल तुच्छ होता तो वह कुछ भी कार्यकारी नहीं कहलाता, परंतु ध्यान का फल तो सर्वोत्कृष्ट मोक्ष है. किती छान सांगितलं, लिहून काढा सगळे, खरं छान आहे ते. जर म्हणजे ध्यान का करावं सगळे एक एक पॉईंट करून लिहा तर आपल्याला पण एक चांगलं चिंतन होईल. ध्यानाचं फळ उत्कृष्ट आहे, मोक्ष आहे. मग तुम्ही ध्यान केला नाही, अन्य कार्य केला तर त्याचं फळ काहीतरी तुम्हाला दिसून येईल खराब, तर ती ठीक आहे, तुम्ही सोडा. पण ध्यानाने जर चांगली वस्तू मिळते तर त्याचं अवलंबन घ्यायला पाहिजे. यदि बहुत काल तक साधना करना हो तो खेद उत्पन्न होता है, परंतु ध्यान का फल तो थोड़े ही काल में प्राप्त हो जाता है. किती काळात? 2 घडी का संसार म्हणतात ना, 2 घडी फक्त ध्यान करायचंय. किती सिद्धी लगेच सिद्धी होती माहिती आहे का? फक्त 2 घडी ध्यान केलं की सगळे मोक्षातच दिसणार. हाय हॅलो करा तिथे गेल्यावर. यदि ध्यान का साधन पराधीन हो तो खेद उत्पन्न होता है, परंतु इसमें तो अपने ही मन का साधन होता है. मन को अन्य विचारों से हटाकर भगवान के विचार में लगाना है. पराधीन कार्य असेल तर आकुलता असते, पण जे स्वाधीन कार्य आहे त्याच्यामध्ये आकुलता नसते. इस प्रकार तू विचार कर कि ऐसे ध्यान रूप तप में क्या खेद है, अतः तू तप करने में अनादर मत कर. यहाँ कोई कहेगा कि ध्यान में तो कष्ट नहीं है, परंतु अनशन आदि तप में तो कष्ट है. हो म्हणा. काय देवा, उलटी पाठशाळा चालली आहे काय? अनशन आदि तप में तो कष्ट है, तो उससे कहते हैं कि
यदि स्वयं न करना चाहे तो अनशनादि तप में कष्ट होता है. माझी इच्छा नसताना कोणी मला सांगेल की तुला उपास आहे आज तुम्ही उपास करायचे प्रायश्चित्त म्हणून, तर कष्ट आहेत. पण मी स्वतःहून स्वीकारलेलं असेल तर म्हणा मला उद्या उपास आहे. उद्या चतुर्दशी माहिती आहे ना, जोडा हात बिशल बया. कष्ट इथं सुरू झालं म्हणणार. यहाँ तो परिणामों में प्रमाद न हो और क्लेश भी न हो, इसका विचार रखते हुए ध्यान की सिद्धि के लिए स्वयं ही इच्छा से अनशनादि तप किए जाते हैं. इसलिए इसमें भी कष्ट नहीं होता. कुठलंही धर्म साधना असू दे, जर काही करत नाही ते जाणणारं जीव आहे, तर कुठलंही धर्म कार्य असू दे त्याच्यामध्ये जर इच्छापूर्वक करणार तर आनंद आहे. विधान करायला बसायचं तर आनंद आहे का दुःख आहे? हां, बसवणार आहे तुम्हाला शिकवायचं समान. किती वेळ? मग टाईम बघायचं नाही बिलकुल. टाईम बघितलं की समजून घ्यायचं क्लेश आहे, खेद आहे. म्हणून जिथं आनंद येतो अशी क्रिया तुम्हाला नियमाने सुखदायीच असणार. म्हणून ध्यान हे सुख देणारी वस्तू आहे, तर त्याचं अवलंबन घ्या, ज्याच्याद्वारे आपल्याला आपल्या इष्ट साध्याची सिद्धी करता येते. हो, सांगताय काय पंडितजी? सांगा या इकडं सांगा. हो, ध्यान सगळं ध्यानावर सांगितलंय आता, म्हणून तर बोला येतंय. हो बरं, असं सांगताय का सिद्धी रिद्धी? जाणा स्वतःच्या निर्मळ शुद्ध पवित्र आत्म्याला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये दुःख नाही, क्लेश नाही, खेद नाहीच. नित्य प्रसन्न आनंद संपन्न जीव जाणा. मोक्षाला जाण्याचाही खेद आकुलता माझ्यामध्ये नाहीच. हा मी जीव निर्विकल्प आहे. स्वस्थ आहे. देव नाही, मनुष्य नाही, तिर्यंच नाही, नारकी नाही. मी तर जीव आहे. जाणा. जीवोहम शुद्धोहम सिद्धस्वरूपोहम. ओम विसर्जन.